हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन गाडी घेऊन आहे. ही आहे आपली ग्रँड विटाराची लेटेस्ट मॉडल आहे. ही झेटा मॉडल आहे. झेटा स्मार्ट हायब्रिड. ठीक आहे, ही लेटेस्ट मॉडल आहे. म्हणजे 2025ची लेटेस्ट मॉडल आली. याच्यामध्ये तुम्हाला काही काही फीचर्स आहेत ना ॲड म्हणजे झालेले याच्यामध्ये. आणि या ग्रँड विटारमध्ये आणि आधीच्या ग्रँड विटारमध्ये तुम्ही बघू शकता की किती फरक झालेला आहे. मेन म्हणजे गाडीच्या ग्रँड विटारमध्ये तुम्हाला फॉग लाईट भेटत नव्हते. आताचा हा तो पण ग्रँड विटारचा जो मॉडल आहे त्यामध्ये तुम्हाला फॉग लाईट भेटतो यामध्ये. आणि बाकीचे फीचर पण काही काही यामध्ये ॲड झालेले आहेत. मेन म्हणजे आतमध्ये तुम्हाला हँडब्रेक भेटणार आणि पार्किंगचं तुम्हाला बटन भेटेल यामध्ये. आणि विथ तुम्हाला होल्डचं पण आपण तुम्हाला त्यामध्ये बटन भेटून त्यामध्ये. मेन म्हणू शकतात की टायरची साईज पण तुम्हाला थोडीशी वेगळी असणार दिली. आणि मेन म्हणजे बघू शकतात की फीचरमध्ये पण. आणि मेन म्हणजे बघा ऑल व्हील्स पण तुम्हाला वेगळे असणार आहे. ऑल व्हील्स तुमचे हे वेगळे आहेत बघा या गाडीमध्ये तुम्हाला दिलेले. हे बघा मित्रांनो, तुमचे ऑल व्हील्स तुमचे हे असे असणार दिलेले. ठीक आहे, 17 इंची तुम्हाला दिलेले असणार हे ऑल व्हील्स एका साईडला. टायरची तुम्हाला साईज म्हणतो की थोडे असणार आहे. टायरची साईज असणार आहे ही असणार आहे 215/60. 17 इंची तुमची दिली असणार आहे ऑल व्हील्स. फ्रंट तुम्हाला डिस असणार आहे. आणि मॅक फर्सन विथ स्टूट कॉईलमध्ये तुमची दिले असणार पुढचे सस्पेन्शन. आणि हा पण पार्ट तुम्हाला पूर्णपणे ब्लॅकमध्ये दिले असणार आहे. हेडलाईट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे. हा LED प्रोजेक्टेड हेडलाईट दिलेला असणार आहे. क्रोममध्ये तुम्हाला फिनिश दिली असणार याच्याला. DRI दिली असली याच्याला LEDमध्ये. क्रोममध्ये तुम्हाला हा पूर्ण पोर्शन दिलेला असणार आहे याच्याला. ठीक आहे, फक्त ही ग्रीन तुम्हाला ब्लॅकमध्ये असेल. सुझुकीचं लोगो आहे. ग्रँड विटारची ब्रँडिंग तुम्हाला भेटून जाईल अशी दिली असणार आहे आपली क्रोममध्ये. फ्रंटला तुम्हाला इथं कॅमेरा भेटणार नाही. झेटा मॉडल. ठीक आहे, क्रोममध्ये हा तुम्हाला फिनिश दिली असणार आहे. नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार आहे. ही क्लायडिंग तुमची सिल्वर विथ पियानो ब्लॅकमध्ये दिली असणार याच्याला या ठिकाणी. ठीक आहे, आणि फॉग लाईट बघा खाली तुम्हाला फॉग लाईट देऊन जाईल. कारण की आधीच्या मॉडलमध्ये पण मी एक गाडी केलेली जी असणार आहे स्ट्रॉंग हायब्रिड. त्यामध्ये तुम्हाला फॉग लाईट भेटत नाही. या गाडीमध्ये तुम्हाला फॉग लाईट भेटतो. आणि हा पण तुम्हाला आपला असणार आहे पियानो ब्लॅकमध्ये एका साईडला. इथं पण ही पट्टी दिली असते एका साईडला. टोईंग हुक पण दिलेलं असणार आहे. साईड प्रोफाईलमध्ये दाखवतो तो. साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला सर्वच असंच दिली असणार आहे की साईडला. इथं पण तुम्हाला डिस्प्ले दिलेली असणार आहे. आणि रिअरला पण तुम्हाला डिस्प्ले दिलेली असणार आहे. ठीक आहे, पाठीमध्ये पण डिस्प्ले दिली असणार आहे. टाकी तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे. 45 ते 48 लिटरच्या दरम्यान असणार आहे. हा पण पार्ट तुम्ही बघू शकता. हा पार्ट बाकीचा जो असणार आहे हा ॲक्सेसरीचा पार्ट आहे. डोअर वायझर नंतर मग हा स्पॉइलर हे दिले असं मला. रूफला दिली असणार आहे. शाफे अँड्रॉइड दिलीच नाही कधी साईडला. नंतर बघा इथला हा पण पार्ट बघा. इथं तुम्हाला ही पट्टी सिल्वरमध्ये दिली असणार आहे या ठिकाणी. नंतर मग हँडल तुमचे सेन्सर विथ तुम्हाला बॉडी कलरमध्ये तुम्हाला दिलं नाही डोअर हँडल. हा पण पार्ट बघू शकतात की तुम्ही बघा. हा तुम्हाला असणार आहे हा ॲक्सेसरीचा पार्ट आहे. हा पण क्लायडिंग दिलेली की साईडला. आणि टायर तुम्हाला असणार आहे अपोलोमध्ये दिलेली असणार आहे. ठीक आहे, वरती तुम्हाला या ठिकाणी सनरूफ. वरती तुम्हाला सनरूफ भेटत नाही. हा नॉर्मल आहे ही. ठीक आहे, पुढे तुम्हाला हे बघा इथं तुम्हाला फ्लॅट बॉटममध्ये तुमचं बोनर भेटतं. वायपर भेटतं. ते वॉशर भेटतं एका साईडला. ठीक आहे, याच्यात तुम्हाला सगळं भेटून झालं यामध्ये. ORMच्या ठिकाणी तुम्ही बघा इथं तुम्हाला बॉडी कलरमध्ये ORM दिली असणार आहे. क्रोम फिनिश दिली असणार आहे. आणि टर्न इंडिकेटर लाईट दिली असते त्याच्या साईडला. तुम्हाला आता मी पाठीमध्ये रिअर डोअर पण दाखवून येतो. रिअर व्ह्यू पण दाखवून येतो. हे बघा रिअरच्या ठिकाणी तुम्हाला असं असणार आहे. वरती तुम्हाला हाय माऊस प्रॉब्लेम दिली असणार आहे. स्पॉइलर दिली असेल याच्या साईडला. वायपर दिलेली असणार आहे. नंतर मग डिफॉगर दिली असणार आहे. देशाची ब्रँडिंग दिली असणार आहे. क्रोममध्ये तुम्हाला ही पट्टी दिली असणार आहे याच्या साईडला. ही सुझुकीचा लोगो आहे. हा टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे इन्क्लुडिंग असणार आहे. पूर्णपणे असणार आहे. हा LED दिली असणार आहे याच्या साईडला. हा पण पार्ट तुम्हाला आता क्रोममध्ये दिली असणार आहे. स्मार्ट हायब्रिड आहे ही मॉडल. ठीक आहे, आणि हे बघा आपला एका साईडला हा पण पार्ट तुम्हाला हा क्रोममध्ये दिली असणार एका साईडला. टर्न इंडिकेटर लाईट आणि आपलं रिव्हर पार्किंग लाईट ही तुमची दोघे दिली असणार आहे. हॅलोमध्ये रिफ्लेक्टर दिलेली असणार आहे. नंतर तुम्हाला सेन्सर दिलेलं असते एका साईडला. ही पण पट्टी तुम्हाला याची दिलेली असणार आहे. एक्सेसरीचा पार्ट आहे हा. इथं तुम्हाला आपलं फ्रंटला रिअरला तुम्हाला दिले असणार आहे कॅमेरा. इकडं पार्किंग हे पार्ट्स हे असणार आहे. आपले पार्किंगची सेन्सर दिली असणार आहे. चार नाही सॉरी 2 दिली असणार आहे त्याच्याला. नाही 4 आहे बरोबर आहे. 4 दिली असणार आहे. ही पण तुमची क्लायडिंग अशी दिलेली असणार आहे. सिल्वर ब्लॅक कुंडी असणार आपली पियानो ब्लॅक विथ क्रोममध्ये की जगात अशी तुम्हाला दिली असणार आहे. टेल गेट तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे बघा तुमचं हे पण जे असणार आहे टेल गेट तुमचं असं असणार आहे. हे आपलं पार्सल तुम्हाला ते दिलं असणार आहे का. नंतर हा पण पार्ट एक्सेसरीचा ते इथं हा दिलेला. ठीक आहे, आणि याच्या खाली तुम्हाला दिली असते हे आपलं डिक्की. इथं पण तुम्हाला हे बघा इथं स्पेस दिलेला आहे चायला. रिफ्लेक्टर आहे. टूल किट बाकीचे तुम्हाला तिथं भेटून जाते. ठीक आहे, एवढं तुम्हाला 450 लिटरपर्यंत तरी तुम्हाला याची तुम्हाला बोट पेज दिलेली असणार आहे. इथं तुम्हाला हे बघा इथं तुम्हाला लॅम्प दिलेला असणार आहे. तो पण तुम्हाला दिलेला असणार आहे हॅलोजनमध्ये. ठीक आहे, आणि हे असणार आहे 12 वॉटचं तुम्हाला सॉकेट दिले असणार त्याच्याला. ठीक आहे मित्रांनो, आता मी गाडीचं तुम्हाला हे बघा तिथं तुम्हाला वरती पॅकिंग दिली असणार आहे.
टेल गेट बंद करण्यात तुम्हाला हा लेवल दिले असणार आहे. हे बघा इथं पण तुम्हाला हे बघा हा पण पार्ट तुम्हाला असं असणार आहे. हे बघा इथं तुम्हाला सनवायझर तुम्हाला हे पण भेटून झाली. इथं बघा हे आउट करण्यासाठी पूर्णपणे हे मिरर याचं तुम्हाला दिलेच नाही हँडल याला काहीतरी म्हणतात. ठीक आहे. सिल्वर ग्रेमध्ये तुम्हाला हा पट्टी दिली असणार आहे. क्रोम डोर हँडल दिली असणार आहे. पॉवर विंडो तुम्हाला दिली असणार. स्पीकर बॉटल होल्डर स्पेस हँडल दिले असणार आहे. हा पण पार्ट नेक्स्ट येते बघा इथं तुम्हाला लेटेस्टमध्ये तुम्हाला हे भरपूर एक्सेसरीचा पार्ट हा इथं मला इन्क्लूड असतात दिलेला. ठीक आहे. सीट पण तुमचे जसे आधीचे होते सेमच असणार आहे. आपले हेडरेस्ट तुमचे माउंटेड असणार आहे. हे बघा इथं पण तुम्हाला सेमच दिले असणार आहे. आपलं आमरेस विथ कप होल्डर दिले असणार घ्यायला. इथं तुम्हाला AC वेंटी लिहिली असणार आहे आणि खाली तुम्हाला दिली असणार आहे पॉवरचे तुम्हाला हे मोबाईल चार्ज करण्यासाठी टाईप-C दोघं दिले असणार आहे. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला भेटतो USB पोर्ट आणि एक टाईप-C मध्ये भेटतो जो आधीचा मॉडेल होता. आणि या मॉडेलमध्ये तुम्हाला असणार आहे दोघंही टाईप-C मध्ये तुम्हाला इथं पोर्ट दिलेले असणार आहे. इथं पण तुम्हाला थोडीशी स्पेस दिली असणार आहे. इथं तुम्हाला आमरेस्ट आहे. 3 लोक तरी इथं आरामशीर बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे. आता मी बंद करतो इकडचा डोर. इथं तुम्हाला हे बघा रिक्वेस्ट सिस्टम पण असणार आहे. की पण असणार आहे. हे सगळं मला भेटून जाईल. ठीक आहे. इथं पण तुम्हाला डोल टोनमध्ये असणार आहे. ब्लॅक सिल्वरमध्ये तुम्हाला ही पट्टी दिली असणार आहे. क्रोम डोल हँडल असणार आहे. ओव्हरव्हीची कंट्रोल दिलेलं असणार आहे. इकडचं तुम्हाला ब्राऊनमध्ये तुम्हाला हे लेदरमध्ये असतं तुम्हाला दिलेलं. इकडचा हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे हा लेदरमध्ये दिलेला असणार आहे. पॉवर विंडो तुम्हाला स्विच दिली असणार आहे. बॉटल होल्डर आहे. स्पीकर आहे. ठीक आहे. चारही डोअरला तुम्हाला हे पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला ही फिनिशिंग दिलेली असणार आहे. सेमच चारही डोअरला. या ठिकाणी तुम्हाला ॲम्बियंट लाईट दिलेली भेटेल. या ठिकाणी नेक्साच्या ठिकाणी हे बघा ही व्हाईट कलरची पट्टी नाही ही ॲम्बियंट लाईट आहे. आणि इथं बघा त्याच्यावर तुम्हाला लाईट दिलेली असणार या ठिकाणी ॲम्बियंट सर्किट लाईट असणार. चारही डोअरला तुम्हाला दिली असणार ही ॲम्बियंट लाईट. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला स्पीटर पण भेटून दिली. इकडे साईडला 2 ट्विटर दिले असतात इकडे साईडला. ठीक आहे. इथं तुम्हाला इंजिन इमेल वगैरे दिले असणार स्टार्ट अप करण्यासाठी. आणि इथं क्रोममध्ये तुम्हाला ही फिनिश दिसणार आहे. इथं पण तुमचा हा पण पार्ट सेम असणार आहे. लेदरमध्ये दिलं असणार आहे. हेडलाईटची कंट्रोल आहे. अपर डिपर आहे. क्रूज कंट्रोल आहे. एन्फोटेनमेंट सिस्टीम कंट्रोल आहे. 8 ते 9 इंचमध्ये तुम्हाला हा एन्फोटेनमेंट सिस्टीम दिली असणार आहे. अँड्रॉइड ॲटो अँड ॲपल कारप्ले दोघे असणार आहे. हा पण तुम्हाला ही मॉडेल तुम्हाला असणार आहे ऑटोमॅटिकमध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक असणार आहे. आणि 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअलमध्ये ही पण तुम्हाला गाडी अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. इथं बघा सीटला तुम्ही हाईट ॲडजस्ट करू शकतात. रिक्लाइन करू शकता एका साईडला. आणि इथं पण ॲडजस्ट करू शकतो. लेवलला आपण बसू शकतो. ठीक आहे. तुम्हाला मी आतमध्ये बसून दाखवतो गाडीच्या. इकडे तुम्हाला बघा यामध्ये तुम्हाला पॅडल शिफ्टर पण भेटून देते हिअर्सला शिफ्ट करण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो. हे बघा की पण तुमच्या नॉर्मली जशी होती सेमच असणार आहे या मॉडलमध्ये लॉक अनलॉक करण्यासाठी. बस बाकी काही नाही. इथं तुम्हाला वायरलेस चार्जर दिलेलं असणार आहे. ठीक आहे. इथं तुमचे हे आपले याचे दिले असणार आहे आपले हिटिंग करण्यासाठी आपल्या सीटला याचे तुम्हाला इथं हे दिले असणार बटनं. ठीक आहे. हे पार्किंग ब्रेक तुम्हाला दिले असणार याच्याला होल्ड करण्यासाठी पार्किंग ब्रेकिंग दिली असणार याच्या साईडला. आमरेस असणार आहे पण हे सॉफ्ट आहे एकदम. पण तुम्हाला स्टोरेज नसेल याच्यामध्ये दिलेलं. कप होल्डर दिलेलं असणार आहे. यामध्ये तुम्हाला हँडब्रेक जो आहे तो काढून टाकलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली ही इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकची तुम्हाला सिस्टम मिळून याच्यामध्ये. आणि होल्ड करण्यासाठी तुम्हाला इथं दिलेलं आहे एक बटन. इथं पण बघा इथं तुम्हाला हा 12 वोल्ट तुम्हाला सॉकेट दिलेलं असणार आहे या ठिकाणी ट्रॅक्शन ऑन ऑफ करण्यासाठी. ठीक आहे. ऑटोमॅटिक तुमचं कॅमेरा कंट्रोल असणार आहे. AC वेंट दिले असणार आहे. आपला हॅझार्ड लॅम्प आहे इकडे जायला. आणि इथं तुम्हाला दिले असणार आहे हे आपलं ऑक्सचं हे सॉकेट इकडे जायला. ऑक्स बोलतो सॉरी USB पोर्ट दिले असणार इकडे जायला. ठीक आहे. ग्लव बॉक्स पण तुमचा जसा आधीच्या मॉडलमध्ये इथं होता तसा सेम दिले असणार आहे. फर्स्ट एड किट आणि बाकीचं तुम्हाला दिले असणार आहे. एअरबॅग तुम्हाला दिली असणार आहे. वरती तुम्हाला बघा आधीच्या मॉडलमध्ये तुम्हाला हे जे लॅम्प होते तुमचे हे होते ॲलोजनमध्ये. हे तुम्हाला आता असणार आहे व्हाईटमध्ये इकडे साईडला. ब्लूटूथ मला व्हॉईस कमांड पण दिलेली असणार आहे. आणि हे बघा सन ग्लास होल्डर पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. सेमच बघा इथं तुम्हाला सनवायझर मिरर विथ हे तुम्हाला लॅम्प मिळेल यामध्ये. आणि इथं पण तुम्हाला IRVM तुमच्या ऑटोमॅटिकमध्ये असणार आहे. इथं पण तुम्हाला सनवायझर विथ मिरर विथ लॅम्प असणार आहे. ठीक आहे इकडे साईडला. आणि इथं तुम्हाला असणार आहे सॉफ्ट डोर असणार इकडे साईडला. आणि फ्रंटला तुम्हाला 2 एअरबॅग दिले असणार आहे. ड्रायव्हर साईड आणि को ड्रायव्हर साईड. बाकीचे तुम्हाला इकडं एवढं भेटत नसतील. ठीक आहे. आणि बाकीचे इकडच्या पिलरच्या ठिकाणी तुम्हाला हे 6 एअरबॅग दिलेले असणार आहे. ठीक आहे. आणि हे बघा इकडं स्टेअरिंगला तुम्हाला सर्व भेटून झाले. ठीक आहे. हे पॅडल शिफ्टर पण आहे. हेडलाईटचे कंट्रोल आहे. नंतर मग वायपरचे कंट्रोल तुम्हाला दिले असणार याच्या साईडला. ठीक आहे.
की बी सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. प्राईसमध्ये थोडंसं तुम्हाला डिफरन्स असेल, कारण की भरपूर फीचर आणि याचे जे पार्ट्स आहेत तुम्हाला वेगळे असणार दिलेले. लेटेस्टमध्ये तुम्हाला हा फरक आहे. आणि हे बघा इकडे साईडला तुम्हाला हा इथं लेदरमध्ये थोडंसं तुम्हाला हा पार्ट दिले असणार आहे. हा पण असणार आहे थोडासा वेगळ्या कलरमध्ये, ठीक आहे. आणि ही पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला इथं बघा शिफ्ट ही दिलीच नाही, पट्टी दिलीच नाही इकडच्या पियानो ब्लॅक विथ ग्रे कलर म्हणजे सिल्वर ग्रेमध्ये असणार ही पट्टी इकडच्या, ठीक आहे मित्रांनो. ऑटोमॅटिकमध्ये तुमचा हा गिअरबॉक्स आहे 6 स्पीड्स, ABS, EBD, हिल असिस्ट, हिल ट्रॅक्शन कंट्रोल, नंतर हे सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. कॅमेरा असणार आहे रिअरला, पार्किंग सेन्सर असणं दिलेले, सेफ्टी वाईज तुम्हाला भरपूर यामध्ये दिलेली असणार आहे, ठीक आहे. तुम्हाला मी चालू पण करून दाखवतो त्या गाडीला. आणि हे बघा या गाडीमध्ये मेन म्हणजे हॅडजअप डिस्प्ले नाही आहे जो टॉप मॉडलमध्ये होतो. आधीच्या मॉडलमध्ये जो स्ट्रॉंग हायब्रिड आहे, ही फक्त स्मार्ट हायब्रिड आहे. स्मार्ट हायब्रिडमध्ये तुम्हाला दोघं असणार दिलेले आहे, ठीक आहे. सध्या आता मी गाडीचं हे बघा हां चालू करतो आता गाडीला. हे बघा तुमचं हे जे असणार आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ऑलमोस्ट तुम्हाला सेमच असणार दिले असणार आहे. म्यूट, ठीक आहे. इकडे तुमचं RPM मीटर दिलेलं असणार एका चाईल्डला. खाली तुम्हाला टेम्परेचर असणार आहे. हे आपलं घेअर शिफ्टर आहे, किती किलोमीटर चालू होते. बाकीची शिफ्टिंग तुम्हाला इथं दिलेली असणार आहे, किती किलोमीटर चालू होते. हे आपलं सीट बेल्ट रिमाइंडर असणार आहे. इकडे तुमचं टेम्परेचर दिलेलं असणार आहे आणि फ्यूलची दिली असणार एका चाईल्डला, ठीक आहे. आणि इथून आपण हे चेंज करू शकतो बघा या ठिकाणी. सेटिंग मीटिंग सगळं तुम्हाला स्ट्रॉंग हायब्रिडसारखीच तुम्हाला ही पूर्णपणे तुम्हाला कंट्रोल त्याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. बाकीचं काही नाही. ट्रिप A, ट्रिप B सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. सेटिंग मीटिंग नंतर मग TPMS सगळं दिलेलं असणार की चाईडला, ठीक आहे. ब्राईटनेस सगळं भेटून जाईल तुम्हाला या ठिकाणी, ठीक आहे. ॲनिमेशन, ॲटो, स्टार्ट आणि नंतर मग TPMS. हां बघा TPMS पण आहे, डिस्प्ले सेटिंग पण आहे, ॲनिमेशन पण आहे, गाईड पण तुम्हाला भेटून जाईल. अँटी थेप तुम्हाला हे पण दिली असणार आहे वॉर्निंग, ठीक आहे. मोबाईलची तुम्हाला कनेक्टिव्हिटी भेटून दिली यामध्ये. तुम्ही मोबाईलद्वारे पण गाडीला ऑपरेटिंग करू शकतात किंवा गाडीला ऑन करू शकतात, AC बंद करू शकतात, ऑन ऑफ करू शकतात. हे बघा इथं तुम्हाला सगळं भेटून जाईल. हा पण तुम्हाला बघा सेटिंगमध्ये तुम्हाला सर्व दिलेलं असतं एका जायला, ठीक आहे. हे बाकीचे मेनू तुम्ही इथं पेअरिंग करू शकता शॉर्टमध्ये एका जायला. सेटिंगमध्ये असणारे हे बघा TPMSचं तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी. नंतर मग व्हेकल इन्फॉर्मेशन असणार आहे, एनर्जी फ्लो कसा होतो आहे तो पण तुम्हाला भेटून जाईल यामध्ये, ठीक आहे. FM असणार आहे, मीडिया असणार आहे, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे, वायफाय, नॅव्हिगेशन सगळं तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे मित्रांनो. सेटिंगमध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल यामध्ये. ऑलमोस्ट मस्त स्लो फीचर या पण गाडीमध्ये ती भेटून जातील. आणि जो बघा इथं आपण हे पण कॉलिंग आपलं हे सॉरी किंवा त्याला प्लेअरला आपण हे करू शकतो, फॉरवर्ड किंवा डाऊन फॉरवर्ड करू शकतो. आणि मोड पण तुम्हाला याच्यामध्ये दिलेली असणार आहे. स्टेअरिंगवरती तुम्हाला कॉलिंग कंट्रोल आणि व्हॉईस कमांड दिलेली असेल, ठीक आहे. आता सध्या मी गाडी बंद करतो आणि पुढचं बोनर ओपन करून दाखवतो. बोनर आपल्या इंजिनमध्ये काय फरक आहे का ते पण तुम्हाला दाखवून देतो, ठीक आहे मित्रांनो. पहिल्यांदा मी बोनर ओपन करतो नंतर मग तुम्हाला दाखवतो. बघा इंजिन तुमचं हे असं असणार दिलेलं आहे एका चाईडला. वरती तुम्हाला ICU तुम्हाला जागा दिली असणार एका चाईडला, ठीक आहे. ABS तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असते, वायपरचं कंट्रोल आहे. इकडे तुमची हे 1.5 लिटरचा तुमचा हा इंजिन दिलेलं असणार एका चाईडला, ठीक आहे. 6 स्पीड ऑटोमॅटिक आणि 5 स्पीड मॅनमध्ये तुम्हाला हे घेअरबॉक्स याच्यामध्ये भेटून जाईल. बाकीचं तुम्ही फंक्शन बघून सुद्धा तुम्हाला खाली दिसणार आहे. सेफ्टी रिगार्डिंग तुम्हाला चांगली 4 स्टार रेटिंग गाडी आहे NCAP आणि पॉवर बिवर तुम्हाला समोर दिसत राहील. यामध्ये तुम्हाला जी पॉवर भेटते पेट्रोल मोडमध्ये तुम्हाला ती भेटते 103.6 PSIची, ती 6000 RPM चालली येते. 139 नंतर तुम्हाला टॉर भेटतो, 4300 RPM चालला जातो. याच्यामध्ये तुम्हाला हे जे असणार आहे स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये तुम्हाला जी पॉवर भेटते ती तुम्हाला 92.45 PSIची भेटते, जी 5500 RPM चालली येते. आणि 122 NMचा तुम्हाला टॉर भेटतो, तो 3800 ते 4800 RPM ते चालला जातो. याच्यामध्ये तुम्हाला जी टोटल सिस्टीम मॅक्सिमम पॉवर जी आहे हायब्रिडमध्ये तुम्हाला ती पॉवर भेटते 115.56 PSIची. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लिथियम आयन बॅटरी भेटते. आणि याच्यामध्ये तुम्हाला बॅटरीची जी पण व्होल्टेज आहे तुम्हाला ती 177.6 पर्यंत दिलेली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला AC तुम्हाला मोटर दिलेली असणार आहे. याची तुम्हाला पॉवर भेटते 59 पर्यंत आणि 3995 ते 5500 RPM चालली जाते. आणि 141 NMचा तुम्हाला टॉर भेटतो, तो 0 to 3995 RPM चालवतो. यामध्ये तुम्हाला 3 मोड दिलेली असणार आहे, इको, नॉर्मल आणि पॉवर. यामध्ये तुम्हाला ACVTमध्ये तुम्हाला गेअरबॉक्स भेटतो आणि 2 व्हील ड्राईव्हमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. आता मी बोनर बंद करतो. बाकीचं तुम्हाला कलर आणि मेन म्हणजे आपल्या डायमेन्शनमध्ये काय फरक पडला आहे ते पण तुम्हाला दाखवून देतो. या मॉडेलमध्ये तुम्हाला कलर असणार आहे नेक्सा ब्ल्यू, आर्टिक व्हाईट, एक ग्रे कलर असेल आणि दुसरा अजून तुम्हाला असणार आहे मिडनाईट ब्लॅक. एवढा तुम्हाला कलरमध्ये सध्या ही गाडी अवेलेबल असणार आहे. ग्रँड विटारा झिटा मॉडेल ऑटोमॅटिक
ही आहे आपली स्मार्ट हायब्रिडमध्ये आणि 2025चं लेटेस्ट मॉडेल आहे आणि याची प्राईस तुम्हाला ठाण्यामध्ये तुम्हाला प्रॉपर 19 लाखापर्यंत तुम्हाला याची प्राईस जाईल. ॲटोमॅटिकमध्ये 19 लाख असणार आहे आणि मॅन्युअलमध्ये तुम्हाला जाईल 18 लाखापर्यंत. आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस अपडेट होत राहील. त्यामुळे तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतो की गाडीची प्राईस किती आहे ती. ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला या गाडीची प्राईस तुम्हाला ही असणार आहे. शोरूमची सर्व डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात आणि याच्यामध्ये काही ऑफर पण तुम्हाला अवेलेबल असतील तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असणार त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटीची ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडीवर पुढे भेटूया.